मोदी सरकार 100% कोसळते अशा लोकांच्या आता चर्चा सुरू झाल्या। त्याचं कारण म्हणजे देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आता पंतप्रधान मोदी यांच्या घराबाहेरच आंदोलन करण्यासाठी बसलेत। या पाठीमागे नेमकं काय प्लॅन आहे? एवढे दिवस शांत असलेले राहुल गांधी अचानक मोदी यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यासाठी का बसले? नेमकं याच्या पाठीमागचा प्लॅन आहे तरी काय? तेच आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। आता प्रत्येकाने लक्ष देऊन ऐका, कारण की व्हिडिओमधील प्रत्येक एक मुद्दा महत्त्वाचा आहे। देशाच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसापासून अशा काही घटना घडत आहेत ज्यामुळे भाजप सरकार मोठ्या अडचणीत सापडले। सुरुवातीला आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, कॉकरोच जनता पार्टीने जेव्हा आंदोलन उभा केलं तेव्हा फारशा त्याच्या काही चर्चा झाल्या नाहीत। पण जसे जसे दिवस पुढे सरकत गेले तसे तसे आंदोलनाचं महत्त्व वाढलं। अगोदर फक्त विद्यार्थ्यांचा सपोर्ट होता, तरुणांचा सपोर्ट होता, पण नंतर देशामधील तरुण वर्ग, शेतकरी, सामाजिक संघटना, अगदी विरोधी पक्ष देखील एकत्रित आले। पण या सर्वांमध्ये अगदी शांत बसलेले राहुल गांधी अचानक मोदी यांच्या घरासमोर आंदोलनाला का बसले, हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी जाणून घ्याव्या लागतील। गेल्या महिनाभरापासून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टी दिल्लीच्या जंतर मंतरवरती आंदोलन करत होती। या आंदोलनामधून एक महत्त्वाची मागणी करण्यात आली होती, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि शिक्षण व्यवस्था मजबूत करावी, तसेच ज्या विद्यार्थ्यांनी जीवन संपवलं त्यांना आर्थिक मदत द्यावी। पण प्रत्यक्षामध्ये केंद्र सरकार एवढं निर्दयी झालं, त्यांनी या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं। त्यांना वाटले हे छोटंसं आंदोलन आपलं काही बिघडू शकत नाही। आता बघा, इथं आपण सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगतोय। या आंदोलनाला महत्त्व कधी आलं? जेव्हा सोनम वांगचुक उपोषणासाठी बसले। ते सर्वांनी ठरवलं 20 जुलैला पार्लिमेंटच्या दिशेने मोर्चा काढायचा, आणि आपण सर्वांनीच पाहिलं काल काय झालं। देशातील सर्व भागातून लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दिला। मग त्यामध्ये विद्यार्थी होते, आई वडील होते, शेतकरी होते। पण झालं काय प्रत्यक्षात? मोदी सरकारने हे आंदोलन दडपवण्यासाठी लाठीचार्ज केला, गॅस फायर करण्यात आले, अनेक विद्यार्थी त्यामध्ये जखमी झाले। केंद्र सरकारने घेतलेल्या या भूमिकेचा परिणाम असा झाला, आता हे आंदोलन फक्त दिल्लीपुरतं मर्यादित राहिलं नाही, संपूर्ण देशामध्ये चालू झालंय। सरकारची यामध्ये सर्वात मोठी चुकी होती ते म्हणजे सोनम वांगचुक यांना उपोषण तळावरून उचलणं, आणि तिथूनच जास्त देशामधील लोक पेटून उठली। आता इथे बरीचशी लोक म्हणतील राहुल गांधी एवढे दिवस शांत का होते? ॲक्च्युअली जर आपण पाहिलं, राहुल गांधी हे शांत बसलेच नव्हते। एकीकडे कॉकरोच जनता पार्टी आंदोलन करत होतं धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी, दुसरीकडे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष याच मागणीवरती ठाम होते। त्यामुळेच तर राहुल गांधींनी वेगवेगळ्या जागेवरती विद्यार्थ्यांबरोबर सभा घेतल्या होत्या। केंद्र सरकारला वाटले होते आपण जी काही भूमिका घेतली त्यानंतर आंदोलनकर्ते दिल्ली खाली करतील, जंतर मंतर खाली करतील, पण परिणाम उलटा झाला। लोक कमी होण्याऐवजी जास्त वाढत गेली, आणि मग याच ठिकाणी एंट्री झाली ती राहुल गांधींची। कारण की ते आजपर्यंत शांत होते, कारण की हे आंदोलन एकदम शांततेत चालू होतं, सरकारने कोणतीही कठोर भूमिका घेतली नव्हती। पण जेव्हा विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला, जेव्हा या आंदोलनामध्ये अशी लोक भरली ज्यांचा पोलिसांशी काही संबंध नव्हता, त्या लोकांच्या हातामध्ये काठ्या दिल्या, त्यावेळेस मात्र राहुल गांधी शांत बसले नाही। कारण की राहुल गांधी शिक्षणाला किती महत्त्व देतात ही आपल्यातील बऱ्याचशा लोकांना माहिती असेल। आज दुपारी अचानक अशी घटना घडली जी कोणालाही माहिती नव्हती, पोलिसांनाही माहिती नव्हती। राहुल गांधी आणि काँग्रेसचे खासदार अचानक पंतप्रधान मोदी यांच्या घराच्या दिशेने चालत निघाले। हा मोर्चा निघणार होता याबद्दल कोणालाही काही माहिती नव्हतं, की देशाच्या पंतप्रधान यांच्या घराबाहेर मोर्चा काढणं किंवा आंदोलन करणं सोपं नसतं। आता अशा परिस्थितीमध्ये तर प्रत्येक व्यक्तीला पोलीस ताब्यात घेतात, पण इथे वेगळं घडलंय। राहुल गांधी आणि खासदारांचा मोर्चा मोदी यांच्या घराबाहेर पोहोचताच जोरदार घोषणाबाजी चालू झाल्या। पंतप्रधान मोदी यांनी राजीनामा द्यावा, देशामध्ये हुकुमशाही चालणार नाही। देशातील तरुणांवरती, विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करणं म्हणजे हुकुमशाही आहे। एकीकडे दिल्लीमध्ये अगोदरच वातावरण पेटलेलं, तेच राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या घरावरती मोर्चा काढून भाजप सरकारला मोठ्या अडचणीत आणलंय। यावेळेस राहुल गांधींनी आपली भूमिका स्पष्ट केली। त्यांनी सांगितलं, एवढे दिवस कॉकरोच जनता पार्टी आंदोलन करत होतं, सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते, तरी देखील या केंद्र सरकारने त्यांची दखल घेतली नाही। सोनम वांगचुकला तुम्ही बेकायदेशीरपणे उचलतात आणि वरतून विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करतात, ही कोणती लोकशाही? राहुल गांधी यांनी फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला नाही, त्यांनी पंतप्रधान मोदी, अमित शाह यांचा देखील राजीनामा मागितलाय। राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर आणि त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या घरावरती काढलेल्या मोर्चानंतर वातावरण आणखीन जास्त पेटलंय, कारण की पहिल्यांदाच त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या देखील राजीनाम्याची मागणी केली।
तर याचा परिणाम काय झाला बघा. देशातील सर्व विरोधी पक्ष एकवटलेत. सर्वजण या आंदोलनाला पाठिंबा देतात. ज्याप्रमाणे अण्णा आंदोलन उभा करण्यात आलं होतं, त्यावेळेस लोकांनी आरोप देखील केला होता, अण्णा आंदोलन हे फक्त काँग्रेस सरकार पाडण्यासाठी उभा करण्यात आलंय. त्यावेळेस भाजपने RSSने त्यांना मदत देखील केली होती असं देखील बोललं गेलं. पण या ठिकाणी गोष्ट वेगळी आहे. हे आंदोलन विद्यार्थ्यांसाठी उभं राहिलंय. त्यामुळे इथे सर्व विरोधी पक्ष एकवटलेत. राहुल गांधी पाठिंबा देतात. ज्या विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला नव्हता ते देखील आता पाठिंबा देण्यास तयार झालेत. आता राहुल गांधी यांच्या पाठिंब्यानंतर कोण कोण पुढे आले त्यांची नावं पण आहे का. शरद पवार स्वतः दिल्ली जंतर मंतर वरती जाऊन अभिजित दिपकेंना भेटले. त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवरती नाराजी व्यक्त केली. आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांचा तर अगोदरपासूनच पाठिंबा होता. पण उत्तर प्रदेशचे अखिलेश यादव, बंगालच्या ममता बॅनर्जी, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सरकार विरोधामध्ये आंदोलनाची हाक दिली आहे. त्याचं कारण आहे का आता. कारण की आंदोलनामध्ये काही अशा घटना घडल्या ज्या संशयास्पद वाटतात. दिल्लीचं जंतर मंतर ठिकाण तेही एकदम स्वच्छ. अशा ठिकाणी दगड कुठून आले. कारण की एक दिवसा अगोदरच कॉक्रोच जनता पार्टीने एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये दाखवण्यात आलं होतं 19 जुलैच्या रात्री 2-3 मोठे ट्रक दगडांनी भरून आणले होते आणि हेच दगड आंदोलनकर्त्यांवरती फेकण्यासाठी वापरण्यात आले. कारण की ज्या ठिकाणी एवढी स्वच्छता असते, व्यक्तीला आतमध्ये येऊन दिलं जात नाही, अशा ठिकाणी दगड आले तरी कसं काय एवढ्या मोठ्या प्रमाणात. या आंदोलनामध्ये दुसरी संशयास्पद गोष्ट म्हणजे काही लोक असे होते ज्यांच्या हातामध्ये लाठ्या देण्यात आल्या होत्या आणि ती लोक विद्यार्थ्यांना मारत होती. त्यांच्या ड्रेसवरती कोणताही बॅचकोड नव्हता. ते कोणत्या डिपार्टमेंटचे आहे नेमकं. अभिजित दिपकेने तर स्पष्ट सांगितलंय, जी लोक तरुणांवरती विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करत होते ती ॲक्च्युली कोणती पोलीस नव्हती, ती भाजप सरकारने आणलेली गुंड होती असं अभिजित दिपकेने स्पष्ट सांगितलंय. आता या सर्व आंदोलनावरती भाजपच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली माहिती का. आपले मुख्यमंत्री म्हणतात हे सर्व राजकारणासाठी चालू आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात ही आंदोलन विद्यार्थ्यांसाठी नाहीये, राजकारणासाठी आहे. दुसरीकडे भाजपचे काही नेते म्हणतात आंदोलनकर्ते दहशतवादी आहेत, देशाच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहे. म्हणजे या सरकारचं स्पष्ट म्हणणं असं आहे, तुम्ही कितीही आंदोलन करा, आम्हाला काही फरक पडत नाही. दिल्लीच्या जंतर मंतरवरती जे घडलं ते कदाचित इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं असावं. कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करणं सोपं नाहीये आणि तेही पोलीस अधिकारी नव्हते. कोणती लोक आणली होती हे कोणालाही ठाऊक नाही. या सर्वांमध्ये राहुल गांधींनी पाठिंबा दिल्यामुळे या आंदोलनाचं महत्त्व आता आणखीनच जास्त वाढलंय. संपूर्ण दिल्लीमध्ये आज गर्दी वाढत चालली आहे. आता खरंच राहुल गांधी ज्याप्रमाणे बोलतायत, पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान या तिघांचा राजीनामा होईल का. केंद्र सरकार कॉक्रोच जनता पार्टीने ज्या काही मागण्या केल्यात त्या पूर्ण करतील का. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अण्णा आंदोलन उभं राहिलं होतं, त्यापेक्षा हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आहे. फरक एवढाच होता, अण्णा आंदोलन काँग्रेस सरकार पाडण्यासाठी उभं राहिलं होतं. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटीमुळे उभं राहिलंय.